बदलापूरची घटना ताजी असतानाच नाशिकमधील 3 धक्कादायक घटना समोर येत आहेत। चांदवडमधील 2 अल्पवयीन सख्या बहिणींचं अपहरण करण्यात आलं। अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि यामध्ये आरोपींचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती आहे। तर वडनेर भैरव इथल्या 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण करत अत्याचार झालेले आहेत। गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर सिन्नरच्या वावी गावामध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करत अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे। गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। तिन्ही घटना या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमधल्या आहेत। संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण समोर येत आहे। आणि याच विषयी आपण अधिक अपडेट घेऊयात। किरण टाचणे आपले प्रतिनिधी नाशिकमधनं सोबत आहेत। किरण, नाशिकच्या ग्रामीण भागामधनं या 3 घटना समोर येत आहेत। अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा असा सगळा प्रकार। अगदी खरंय गुरु, आपल्याला माहिती आहे की बदलापूरची घटना ही ताजी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील या 3 घटना समोर आलेल्या आहेत। यामध्ये वडनेरमधील 2 सख्या बहिणी ज्या शाळकरी आहेत त्यांचं अपहरण झालेलं आहे। पोलिसांकडनं त्यांचा शोध घेतला जातोय। अपहरणाचा गुन्हा देखील चांदवड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या 2 मुलींचं अपहरण नेमकं कुणी केलं याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय। तर 4 दिवसांपूर्वीची घटना आहे जिथे वडनेर भैरव जे चांदवड तालुक्यातीलच हे गाव आहे आणि त्या गावातील एका 7 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य झालेलं आहे। त्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आरोपीला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। या 2 घटना ताजी असताना कालची देखील आणखी एक सिन्नरमधील घटना समोर आलेली आहे। सिन्नरच्या वावी गावामधील एका 4.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। त्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूणच या 3 घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील देखील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता सोशल मीडियावर व्यक्त केली जाते। गुरु, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।